सेरेब्रोव्हास्क्युलर स्ट्रोक म्हणजे काय? स्ट्रोकची लक्षणं काय असतात? किंवा स्ट्रोकवर गोल्डन आवरमध्ये उपचार करणं म्हणजे नक्की काय? ह्या गंभीर स्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवून ह्याच्या उपाययोजना करण्यासाठी किंवा ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला काय करायला हवं किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये काय काय बदल असायला हवेत, तर ह्यासाठी हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आपण आवर्जून पाहावा. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. या व्हिडिओमध्ये शेवटी मी अत्यंत महत्त्वाची एक टिप सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. स्ट्रोक कशामुळे होतो? स्ट्रोक होण्याची मुख्यत्वे करून 2 कारणं असतात. एक, मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद पडणं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं. मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद पडल्यामुळं मेंदूला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन ह्या गोष्टीची कमतरता जाणवायला लागते आणि त्यामुळे मेंदूमध्ये डेफिसिट्स तयार होतात. स्ट्रोकची लक्षणे, प्रथमतः चेहऱ्यावरील बदल. जे स्ट्रोक झालेल्या व्यक्तीचा चेहरा हा काही वेळा डेव्हिएट म्हणजे एका बाजूला सरकल्यासारखा वाटतो. चेहऱ्याच्या एका बाजूने ओठ किंवा डोळा खाली पडतो. ही लक्षणं त्वरित दिसू शकतात. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे हाताची आणि पायाची शक्ती कमी होणं. हाताची आणि पायाची शक्ती ही बऱ्याच वेळा अचानकपणे कमी येते किंवा तिथं बधिरता जाणवायला लागते. या स्थितीमध्ये त्या हाताने किंवा पायाने काम करणं कठीण होऊन बसतं. तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे बोलण्यामध्ये अडचण येणं. ती व्यक्ती बोलताना अस्पष्ट बोलू लागते किंवा बोलण्याची क्षमता ही अचानक गमावून बसते. बोलण्यातली अडचण हे स्ट्रोकचे एक महत्त्वाचं लक्षण आहे. चौथं मुख्य लक्षण म्हणजे चक्कर येणं आणि संतुलनाचे विकार. स्ट्रोकमुळे चक्कर येऊ शकते किंवा चालताना तोल जाऊ शकतो. हे लक्षण विशेषतः वृद्ध व्यक्तीमध्ये दिसू शकतं. दृष्टीच्या समस्या, स्ट्रोकमुळे एका किंवा दोन्ही डोळ्यामध्ये दृष्टी कमी होऊ शकते. काही लोकांना धुसर दृष्टी किंवा पूर्णपणे अंधत्व सुद्धा येऊ शकतं. स्ट्रोकची लक्षणं लक्षात ठेवण्यासाठी फास्ट हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवावा. फास्ट म्हणजे FAST. F स्टँड्स फॉर फेस ड्रुपिंग, म्हणजे चेहरा एका बाजूला पडल्यासारखं वाटणं किंवा डोळा बंद होणं किंवा त्या बाजूचा ओठ डेव्हिएट होणं. A स्टँड्स फॉर आर्म विकनेस, म्हणजे हाताची ताकद कमी होणं किंवा त्या बाजूनं हातामध्ये पकडलेल्या वस्तू पडणं. S स्टँड फॉर स्पीच डिफिकल्टी, म्हणजे बोलण्यामध्ये अडथळा तयार होणं किंवा बोलणं बंद होणं. T स्टँड्स फॉर टाइम टू कॉल फॉर द हेल्प. अशी काही लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर तुम्ही लगेच मदत बोलवणं किंवा तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणं हे अत्यंत गरजेचं असतं. महत्त्वाच्या टिप्स, स्ट्रोकच्या गोल्डन आवरमध्ये उपचार सुरू करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. गोल्डन आवरमध्ये म्हणजे साधारणपणे अशी लक्षणं दिसून आल्यानंतर सुरुवातीच्या 5 ते 6 तासामध्ये हॉस्पिटलाइज होणं आणि स्ट्रोकवरचे उपचार करणं हे अत्यंत आवश्यक असतं. जर योग्य वेळेत उपचार केले तर स्ट्रोकमुळे होणारी हानी ही कमीत कमी राहते आणि मेंदूची कायमची डेफिसिट येण्याची शक्यता कमी राहते. स्ट्रोक टाळण्यासाठी जीवनशैलीमध्ये देखील बदल करणं अत्यंत आवश्यक असतं. धोका कमी करण्यासाठी रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तंबाखू, मद्यपान टाळा. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे देखील स्ट्रोक टाळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक द्या, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत तर त्याची माहिती तुम्हाला मिळत असेल. एखाद्या विशिष्ट विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्या कमेंटमध्ये जरूर सांगा, ती माहिती तुम्हाला पुरवली जाईल. मेंदू आणि मज्जारज्जूच्या आजारासंदर्भात उपयोगी असणारी माहिती आम्ही दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. मी सांगितलेली जर लक्षणं तुमच्यामध्ये किंवा तुमच्या प्रियजनांच्या मध्ये दिसत असतील तर ही लक्षणं स्ट्रोकची आहेत हे ओळखा आणि लगेचच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.